नमस्कार बाळांनो, आज आपण स्वाध्याय 3.3 अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो असा आलेला आहे. 2017ला आलेला हा प्रश्न आहे. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज. आता बरेचदा आपण जे आहे मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय हे बघत आलेलो आहोत. तर आपल्याला गट दिलेला आहे 21 ते 30 पर्यंतचा. तर आपल्याला गट दिलेला आहे 21 ते 30चा. त्याच्यामध्ये किती संख्या आहेत मूळ, तर ते आहेत 2, 23 आणि 29. बाकीच्या सर्व संख्या ज्या आहे त्या संयुक्त असतील. बरोबर आहे. 21 ते 30मध्ये किती संख्या आहेत 10. मग आपल्याला जे आहे 21 ही संयुक्त संख्या आहे, 22 ही संयुक्त संख्या आहे, 23 ही जी आहे मूळ संख्या आहे. 23 आणि 29 आपण इकडे लिहूनच ठेवूया. 23 नंतर 24, 25, 26, 27, 28, 29 मूळ आहे आणि नंतर येईल 30. तर आता या सर्व संख्यांची संयुक्त संख्यांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे आणि मूळ संख्यांची सुद्धा बेरीज करायची आहे. मग बघा 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 33, 33शी 3 हातच्याले 3. आता 1 2 3 4 5 6 7 आलेले आहे. 7 दोन्ही 14, 14 आणि 6 जे आहे तर 20 होतात. म्हणजे 203 आपलं जे आहे संयुक्त संख्यांची बेरीज आलेली आहे. संयुक्त संख्या ची बेरीज बरोबर 203 एवढी आलेली आहे. मूळ संख्यांची बेरीज किती आलेली आहे, तर 9 आणि 3 12 आणि या ठिकाणी हातचाला 1 5 किती आलेली आहे 52. तर यांची काय करायचं आहे, आपल्याला फरक काढायचा आहे. यामधील फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची आहे. तर आता बघा 3तून 2 गेले 1 राहिला. या ठिकाणी 10, 10तून 5 गेले 5 राहिले आणि या ठिकाणी 2 आहे. तर आपण उसना घेतला होता तर 2मधून 1 गेला 1 राहिले. 151 एवढा जो आहे आपला फरक आलेला आहे. आता अशा प्रकारचे जर तुम्हाला वजाबाकी करता येत नसेल, ज्यांना अनेकदा जे आहे वजाबाकी करताना प्रॉब्लेम येतो, तेव्हा एक सोप्या पद्धतीने जे आहे बघा 203मधून 52 वजा करायचे आहे. तर काय करायचं, आपण आपल्याकडे किती संख्या आहे तर एकक दशक शतक. आता काय करायचं आहे, आपल्याला शतकामधून जे आहे वजा करायचे आहे. पहिल्यांदा आपण जे आहे 2च्या खाली काही आहे का, तर नाही, म्हणून 2 जसाच्या तसा लिहिणार आहोत. आता आपल्याला 10तून 5 काढायला थोडा त्रास होतो, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. 5तून 0 गेले 5 राहिले आणि ही वजाबाकी होते. 3तून 2 जातो म्हणून जो आहे आपण एकच लिहिणार आहोत, कारण की मोठ्या संख्येतून लहान संख्या जाते. तर आता या ठिकाणी वजाबाकी पूर्ण झालेली नाही आपली, तर 3तून 2 गेला 1 राहिला, म्हणजे ही आपली वजाबाकी पूर्ण झालेली होती, म्हणून आपण हा 1 खाली घेणार आहोत. तर आता जेव्हा कधी तुम्हाला जर असं वाटलं की मला 0मधून 5 कट करायला किंवा हातचा द्यायला त्रास होतोय, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता जी संख्या वजा केलेली आहे तिला काय करायची, आडवी रेष मारायची आणि जो आहे आपल्या शेजारचा अंक जो आहे त्याला नेहमी दशक समजायचं. आता मला सांगा 20 या ठिकाणी जो आहे किती अंक आहे, 2 अंक आहे. मग याला दशक समजू आणि जो आपल्याकडे अंक आहे आपण जी रेष मारलेली आहे त्याच्यातून 20मधून जर 5 वजा केले, कमी केले, तर किती उरणार आहे आपल्याकडे 15. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा 151 बरोबर आलेले आहे आणि या पद्धतीनं सुद्धा 151 बरोबर आलेले आहे. बरेच मुलांना जे आहे वजाबाकी करताना प्रॉब्लेम येतो, म्हणून या मेथडनी जर तुम्ही वारंवार सराव केला तरी फायदा होईल. तर बघूया, आपल्या उदाहरणाकडे लक्ष देऊया. तर यामधील फरक जो आहे आपल्याला 151 मिळालेला आहे. तर त्यांनी पुढे विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर आता बघूया, पहिल्यांदा 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे की 3 जेव्हा आलेल्या संख्येच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर 3ची कसोटी लागू पडेल इथे. बरोबर आहे. 1 आणि 5 6 आणि 7, तर 7च्या पटीमध्ये जे आहे 7 हा अंक नाही आहे,
त्यामुळे जे आहे हा जो आहे पर्याय कट होणार आहे. नंतर बघूया 7. तर 7ची कसोटी आपल्याला माहिती आहे की 7ला कसोटीच नाही आहे, बरोबर आहे. तर ट्रायल अँड एरर बेसवर जे आहे त्याला आपण भाग देऊन बघू शकतो की 7 1 7, 7 2 14, इथे 14 येतील आणि बाकी जो आहे 1 उरला. मग हा जो आहे 1 आपण खाली आणणार. तर 11 ही संख्या जी आहे 7च्या पटीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे 7ने निश्चित भाग जाऊ शकत नाही. तर क या संख्येने जे आहे 151 आहे, तर क या संख्येने जो आहे निश्चितपणे भाग जाऊ शकतो. नंतर जे आहे 17. तर 17च्या पटीमध्ये 151 ही संख्या नाही आहे, म्हणून जे आहे आपला पर्याय क्रमांक जो आहे तर 3 बरोबर आहे. बघा इथे जे आहे परत पर्याय दिलेले आहेत पुस्तकामध्ये. तर यामध्ये सांगितलेले आहे अ व ब. तर आपला पर्याय जो आहे फक्त क आहे, त्याच्यामुळे आपण तोच निवडायचा. फक्त क ने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा गोल करायचा, ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे, गडबडून जायचं नाही आहे. इथे चल आणि सहगुणक आहे, तर 3x अधिक 3 ही विषम संख्या आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता जर आपण या संख्येमध्ये जे आहे मला सांगा 3च्या नंतर पहिली समसंख्या काय असेल? 2x अधिक जर 3मध्ये 1 मिळवला आपण तर 4 येईल. आपण ती करूनच बघूया. तर बघा 2x अधिक 3 याच्यामध्ये जर मी 1 ॲड केला तर काय येईल? 4 येईल. 4 येईल म्हणजे ती झाली समसंख्या. आता मी याच्यामध्ये 2x अधिक 3 अधिक जर 2 केले तर मला काय मिळणार आहे? 2x अधिक 5 म्हणजे पहिली विषम संख्या मिळालेली आहे, बरोबर आहे की नाही. नंतर जे आहे मी परत काय केलं 2x अधिक 5 अधिक 2 केले तर किती आलेली आहे? 2x जसच्या तसे लिहूया आणि 5 आणि 2 किती होतात? 7. तर आपल्याला दुसरी विषम संख्या मिळालेली आहे या संख्येनंतर. नंतर जे आहे आता आपल्याकडे 2x आलेला आहे, 2x अधिक 7 त्याच्यामध्ये परत आपण 2 मिळवले तर किती मिळालेले आहे आपल्याला? 2x अधिक 9 ही झाली तिसरी विषम संख्या. कुठल्याही सूत्राशिवाय जे आहे आपण जे आहे उत्तर काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे उत्तर आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची जोडी नाही? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जी मूळ संख्या आहे, आता मूळ संख्या आपल्या 5 आहेत, परंतु त्यांचा जो फरक आहे तो त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. मग आपण बघूया 7 व 11मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? तर 7 व 11मध्ये 4चा फरक आहे. नंतर 11 व 13मध्ये कितीचा फरक आहे? तर 2चा फरक आहे. 41 व 43मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 59 व 61मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? तर 2चा फरक आहे. तर जोडमूळ संख्येची जोडी नाही असं विचारलेलं आहे. आता फरक कुठे नाही आहे आपला? तर याच्यामध्ये जो आहे जास्त फरक आढळतो, त्याच्यामुळे ही जी आहे जोडमूळ संख्येची जोडी नाही आहे. आणि मूळ संख्यांमध्ये एकूण जोडमूळ संख्या किती आहे बाळांनो? तर 8 आहे. हे आपण आधीच बघितलेलं आहे, ओके. चौथा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. दिलेला आहे 29 व 31 या जोडमूळ संख्या आहेत. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे जोडमूळ संख्यांमध्ये जे आहे कितीचा फरक असतो? तर 2चा. तर 29 नंतर 31 ही संख्या म्हणजे यांच्यामध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे, ही बरोबर आहे. 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्याचा विभाजक हा एकच असतो. तर ह्या ज्या आहे मूळ संख्या आहेत त्याच्यामुळे यांना फक्त 1नेच भाग जाईल, म्हणून जे आहे ह्या सहमूळ संख्या देखील आहेत. नंतर 29 व 31 या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. आपण जे आहे नेहमीच बघतोय की 29 व 31 ह्या काय आहे मूळ संख्या आहेत. कोणत्या गटातील आहेत बरं सांगा बरं? तर ते तुम्ही पर्यायामध्ये सांगा, म्हणजे आपले तिन्ही पर्याय दिलेले योग्य आहेत. मग आता याच्यातून जो पर्याय निवडायचा असेल तो कोणता आहे? तर अ, ब, क हे अचूक आहेत. म्हणजे अचूक म्हणजे काय? तर हे बरोबर आहेत, म्हणून आपण त्यांना एक पर्यायाला जो आहे गोल करणार आहोत, ओके. नंतर 5वा प्रश्न आहे 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या व 2769च्या आधीची 7वी विषम संख्या
यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? पर्याय आपल्यासमोर आहेत, आपण ते सोडवूया. आपण लक्ष देऊन जर बघितलं तो 2769 ही समसंख्या आहे की विषम संख्या? तर निश्चितच विषम संख्या आहे, कारण की एकक स्थानी काय आहे? 9 हा अंक आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे? 5वी समसंख्या. मग आपल्याला समसंख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? तर पहिल्यांदा जे आहे ही विषम असल्यामुळे पहिली समसंख्या काढावी लागेल. मग मला सांगा विषम संख्येनंतर विषम संख्येमध्ये किती ॲड केल्यास आपल्याला समसंख्या मिळते? तर 1 ॲड केल्यास किंवा 1 अधिक केल्यास जे आहे आपल्याला समसंख्या मिळते. मग ही झाली आपली पहिली समसंख्या. ही झाली पहिली समसंख्या. तर आपण जे आहे 1 काढलेली आहे. नंतर जे आहे आपल्याला विचारलेले किती आहे? 5 विचारलेले आहे, म्हणजे बाकी किती राहिल्या आपल्या? 4 बाकी राहिल्या. मग आपण काय करणार आहोत? तर 2770 अधिक 2 गुणिले 4 तर किती येणार आहे आपल्याकडे? याचं उत्तर जे आहे 8 येणार आहे. म्हणजेच आपण जे आहे 2770 मध्ये 8 ॲड केल्यास 2778 हे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. आता व 2769च्या आधीची 7वी विषम संख्या ही जी आहे समसंख्या झाली. आता आपल्याला विषम संख्या काढायची आहे. मग आपण जे आहे विषम संख्या काढूया. आता मुळात ही विषम संख्याच आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? 2769 वजा करावं लागेल ना, कारण की काय आहे आधीची विचारलेलं आहे, ही नंतरची होती. नंतरची आपल्याला ॲड करावं लागतं. आधीची काय करावं लागेल आपल्याला? तर वजा करावं लागेल. बरोबर आहे. मग आता बघा 2769च्या आधीची लगेच काय येईल? 769च्या आधी काय येईल बरं? तर 68 येईल. बरोबर ना. मग जे आहे आपण पहिली विषम संख्या जर काढली तर काय येईल बरं? तर पहिली येईल 2767. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. आपल्याला विचारलेली किती विचारलेले आहे? 7. मग ही आपण पहिली काढलेली आहे. मग सर्व विषम संख्यांच्या फरकामध्ये 2चा फरक असतो. मग आपण जे आहे 2767 वजा 1 काढलेली आहे. मग किती काढावं लागते आपल्याला? तर 6 काढावं लागते. बरोबर आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? साइन दोन्ही 12. बरोबर आहे. आता वजाचं चिन्ह आहे, म्हणजेच 12 आपल्याला काय करायचे आहे? वजा करायचे आहेत. तर 7तून 2 गेले किती राहिले? तर 5 राहिले. 6तून 1 गेला किती राहिला? तर 5 राहिले. बरोबर आहे. नंतर 7 आणि नंतर 2 जसेच्या तसे. किंवा तुम्ही डायरेक्ट जे आहे 2769 वजा 2 गुणिले 7 जरी केले तरी आपल्याकडे उत्तर 2755च हे येणार आहे, कारण की ऑलरेडीच विषम संख्या आहे. 2 × 7 = 14. आता 14 जर आपण वजा केले याच्यामधून बघा, 9तून 4 गेले 5 राहिले, 6तून 1 गेला 5 राहिले, तर असं सुद्धा चालेल. परंतु जे आहे या पद्धतीने आपण केलं तर थोडं समजण्यास जे आहे आपल्याला सोपं जाईल, म्हणून मी तुम्हाला या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता आपल्याकडे ह्या 2 संख्या आपल्याला मिळालेली आहे, नंतरची समसंख्या मिळालेली आहे आणि आधीची विषम संख्या मिळालेली आहे. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी? तर दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? मग बघा याच्या दशक स्थानी किती अंक आहे? तर 7 हा अंक आहे. याच्या दशक स्थानी कोणता अंक आहे? तर 5 आहे. यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर काय येणार आहे? 2 आलेला आहे आपल्याकडे उत्तर. म्हणजेच पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, जो की पर्याय आहे 2. समजलं तुम्हाला? प्रश्न 6वा आहे, लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती? अत्यंत सोपा प्रश्न आहे. आता मला सांगा, लहानात लहान सममूळ संख्या बघा,
तुम्हाला जरी वाटत असेल लहानात लहान विचारलेलं आहे, कधी-कधी टीचरनी तर सांगितलं की मोठ्यात मोठी सममूळ संख्या 2 आहे. बरोबर आहे ना, बाकीच्या विषम संख्या आहेत आणि यांनी विचारलेलं आहे की लहानात लहान सममूळ संख्या तर कोणती सांगायची? तर बघा, लहानात लहान म्हटलं, मोठ्यात मोठी म्हटलं किंवा एकमेव जरी म्हटलं तर सममूळ संख्या हा शब्द आला की तो इथं अंक आला पाहिजे आपला 2च. बरोबर आहे. आता लहानात लहान विषममूळ संख्या कोणती आहे बरं? तर 2 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? तर 3. तो झाली आपली विषममूळ संख्या. तर यांच्या बेरजेचा आता यांची बेरीज किती झालेली आहे? तर यांची बेरीज झालेली आहे 5. आता बेरजेचा वर्ग काढायचा आहे. तर बेरजेचा वर्ग किती असेल? 5चा वर्ग 25 आहे की नाही सोप्पा? तर अशाच प्रकारचे जर आपल्याला गणितं सोडून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला जे आहे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर नंतरचा प्रश्न आहे 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती असं विचारलेलं आहे. तर आपण बघूया 4567 ही समसंख्या आहे की विषम संख्या? तर विषम संख्या आहे. विचारलेलं काय आहे? 6वी समसंख्या. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? तर पहिली विषम संख्या आपल्याला दिलेली आहे, आपल्याला समसंख्या काढावं लागेल. 4567 मध्ये जर आपण एक मिळवला तर आपल्याला काय मिळणार आहे? पहिली समसंख्या. मग 4568 ही झाली पहिली समसंख्या. किती काढायला सांगितलं त्यांनी? 6 काढायला सांगितल्या. मग आता आपल्याला किती काढावं लागतील? 5 काढावं लागतील. बरोबर आहे. म्हणजे 4568 अधिक 2 गुणेला 5. 5 दोन्ही 10 होते. आता इथे जे आहे या कंसाचंच उत्तर मी इथे लिहिणार आहे, 10 लिहिणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण 10 ॲड केले तर किती येणार आहे? 78 एवढं उत्तर येणार आहे. 4578 हे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. 4567 नंतरची 6वी समसंख्या किती आहे? 4578. आता विचारलेलं आहे 10वी विषम संख्या. 10वी विषम संख्या. मग जे आहे परत आपण काय करणार आहोत? विषम संख्या काढणार आहोत. तर जे आहे आपण डायरेक्ट 10वीच संख्या काढूया. तर आपल्याला काय करायचं आहे? अधिक घ्यायचं आहे. 2 गुणेला 10 करायचं आहे. आता या कंसातीलच जे आहे गुणाकाराचा आपण उत्तर काढणार आहोत. तर 10 दोन्ही 20. मग या 4567 मध्ये 20 जे आहे आपण ॲड करणार आहोत. तर ते ॲड केल्यानंतर आपल्याकडे उत्तर येतं 4587. 7शी 7, 6 आणि 2 8. बघा आता 4578 मोठी आहे की 4587? तर निश्चितपणे 4587 हा मोठा असल्यामुळे जे आहे आपल्याला 4587 वजा, कारण की फरक काढायचा आहे, 4578 तर वजा करायचे आहे. या ठिकाणी जे आहे 45 कट होणार आहे. आता या 7मधून जे आहे 8मधून जे आहे 7 वजा करायचे आहेत. ठीक आहे. तर किती उत्तर येईल? तर 1 उत्तर येईल. बरोबर आहे. आता या ठिकाणी जे आहे 7मधून 8 मला वजा करता येत नाही, तर मी काय करेल? रिव्हर्स करेल. 8तून 7 वजा करेल. किती वजा करेल? 8तून 7. किती उत्तर आलं माझ्याकडे? तर 1 उत्तर आलं. आता मी रिव्हर्स प्रक्रिया केली आहे, त्याच्यामुळे मी डोक्यावर त्याच्या बार ठेवलेला आहे. बरोबर आहे. तर नंतर जे आहे आता शेजारची संख्या ही मी दशक समजणार आहे. बरोबर आहे. तर शेजारची संख्या काय आहे? 1 आहे. मग मी त्याला 10 समजेल. ओके. आणि बार दिलेला अंक कोणता आहे? 1 आहे. मग 10तून 1 वजा केल्यास किती येणार आहे? तर 9 येणार आहे. तर जे आहे आपल्याकडे फरक किती आलेला आहे? 9 आलेला आहे. मग 9चा वर्ग किती आहे? तर 9चा वर्ग आहे 81. बरोबर आहे. जो की आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. ओके. प्रश्न 8वा आहे 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती? आता प्रश्न परत व्यवस्थित बघा. 555 ही कोणती संख्या आहे? सम आहे की विषम? विषम आहे. मग आपण जे आहे पहिली जी आहे समसंख्या काढणार. बरोबर आहे. 555 अधिक 1 केल्यास मला पहिली समसंख्या मिळेल. किती मिळणार आहे? 556. बरोबर आहे. ही झाली पहिली. आता मला किती काढायच्या आहेत? 11 काढायच्या होत्या,
परंतु मी 1 काढलेली आहे, त्याच्यामुळे आता माझ्याकडे 10 बाकी आहेत. मग मी 556 अधिक 2 गुणिले 10 करणार. आता या कंसाचाच फक्त गुणाकार करणार आहोत. 10 दुनी 20. तर 20 हे या संख्येमध्ये जर मी ॲड केले तर माझ्याकडे काय येणार आहे, 6 नंतर 7 आणि हे 5 जसे तसे 576 ही संख्या मला 11वी सममूळ संख्या भेटलेली आहे. समसंख्या ही मिळालेली आहे. तर 576चा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे. तर पर्याय दिलेले आहेत 29, 26, 24 आणि 28. तर वर्गमूळ कसं काढायचा, तर आपल्या जे आहे भागाकार पद्धतीने काढायचा आहे. 576ला अशा संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा, 4चा जर आपण वर्ग केला तर किती येणार आहे, 16. 2चा वर्ग केला तर किती येईल, 4 येईल. म्हणजे 2 या ठिकाणी 2नी भाग जर दिला, 2 दोन्ही 4. या ठिकाणी परत जे आहे आपण या ठिकाणी सुद्धा 2 लिहायचा आहे, तो अधिक करायचा आहे. यांची बेरीज किती आलेली आहे, 4. आता जे आहे आपल्याला इथे अधिक दिलेलं आहे, इथे वजा करायचे. 5तून 4 गेले, 1 राहिला, नंतर 7 आणि 6. तर 176 ही संख्या आपल्याकडे यायला हवी. तर अशा संख्येने आपण भाग द्यायचा आहे की या ठिकाणी जी आहे ती संख्या काय असेल, या ठिकाणी ती संख्या ठेवायची आहे आपल्याला. तर आपण जर 4 चूक 16 नंतर 6 अंक कोणत्या, 6 6 36. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर 4 ठेवायचा किंवा 6 ठेवायचा. तर आपण जे आहे पहिल्यांदा 4च ठेवू. तर या ठिकाणी सुद्धा 4 ठेवायचा आहे. तर आपण जर गुणाकार केला पहिल्यांदा, 4 चूक 16, 16शी 6 हातचाला 1 आणि 4 चूक 16 आणि 1 17. तर 177 आपल्याला संख्या मिळते आहे आणि आपला शून्याचा निश्चित भाग जातो आहे. त्याचप्रमाणे जे आहे आपण 4 जे आहे या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला काय करायचे, यांची बेरीज करायची आहे. तर 48 हा उत्तर आलेला आहे, जे की आपल्या भागाकाराची डबल असेल. बरोबर आहे. अचूकपणे जे आहे आपल्याला वर्गमूळ या पद्धतीनं भागाकार पद्धतीनं मिळतो. म्हणून आपला जे आहे पर्याय कोणता असेल योग्य, तर 3 नंबरचा पर्याय हा आपला योग्य आहे. तर 576चा वर्गमूळ कोणता आहे, 24 ही संख्या आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे, 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती. आता तुम्ही जे आहे व्हिडिओ पॉज करा आणि आपण जे प्रक्रिया सांगितलेली आहे, ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनुसार जे आहे 17वी समसंख्या काढा आणि नंतर जो आहे आपला व्हिडिओ चालू करून ते योग्य आहे की नाही ते बघा. तर 2763 नंतरची पहिली समसंख्या कोणती असेल बरं, तर 2763 लिहायचा, अधिक 1 करायचा. तर 2764 ही पहिली समसंख्या झाली. समसंख्या किती सांगितलेले आहे आपल्याला काढायला, 17 सांगितलेले आहे, 1 आपण काढलेली आहे. बरोबर आहे. म्हणून 2764 अधिक 2 गुणिले 16. तर 16 दोन्ही 32 किती होतात, 32. मग ही 32 जे आहे आपण या पहिल्या संख्येत ॲड करणार आहोत. 6 6 आणि 3 9, 7 आणि 2 आहे का हा पर्याय आपल्या पर्याय, हे उत्तर आपल्या पर्यायात. तर तिसरा पर्याय आपला योग्य असेल 2796. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे, 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे 50च्या पुढील व 50च्या आधीच्या. तर 50च्या पुढील जे आहे 53, 69 आणि 61 आहे. आता 50च्या आधीच्या म्हणजे कोणत्या, तर जे आहे आपल्याला बघायचे आहे 47 असेल. बरोबर आहे. 41, 43, 47 ही जे आहे 41 ते 50 या गटातील जे आहे 3 संख्या आहेत, 41, 43, 47 आणि 51 ते 60पर्यंत जे आहे 53, 59 आणि 61 ह्या संख्या आहेत. तर आपल्याला यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि यांच्यातील फरक काढायचा आहे. पहिल्यांदा जे आहे 4 त्रिक 12 म्हणजे 120 येईल आणि 7 आणि 3 10 आणि 1 11. तर
120 आणि 11 जे आहे 133 होईल आणि या ठिकाणी जे आहे 631 होईल. आणि या ठिकाणी आपण बघूया 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13शी 3 हातचाला 1, 6 6 आणि 6 12, 12 आणि 5 17. तर 173 आणि 131 जे आहे आपल्याला 50च्या आधीच्या 3 मूळ संख्यांची बेरीज आणि 173 ही नंतरच्या 3 मूळ संख्यांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे. मग 173 मधून जो आहे आपल्याला 131 वजा करायचे आहे. तर 3तून 1 गेले 2 आणि या ठिकाणी 4 उरले तर 0. तर बघा 42 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. हा फरक आपल्याला मिळालेला आहे. तर एकक स्थानी कोणता अंक आहे बाळांनो? तर एकक स्थानी आहे 2, समसंख्या म्हणजे 2ने निश्चेष भाग जाईल. बरोबर आहे. आता 3ने निश्चेष भाग जातो का बघूया. 3ची कसोटी वापरूया. तर या दोन्ही अंकांची बेरीज करूया. 4 आणि 2 किती होतात? तर 6 होतात. 6ला जो आहे 3ने निश्चेष भाग जातो, त्यामुळे जे आहे ब पर्यायाने सुद्धा आपल्या फरकाला जो आहे निश्चेष भाग जाईल. आता 4ने भाग जातो का? तर 4ने भाग जात नाही, कारण की 4च्या पटीमध्ये 42 ही संख्या नाही आहे. कारण की 4 10 40 होते आणि 4 11 गुणिले 4 जे आहे 44 होते, म्हणून 42 ही संख्या नाही आहे. आता 7च्या पटीमध्ये जो आहे 42 हा अंक असल्यामुळे जो आहे 7ने निश्चेष भाग जातो, म्हणजेच अ ब आणि ड या पर्यायाने जो आहे निश्चेष भाग जातो, जो की आपला पर्याय जो आहे 4 हा बरोबर आहे. अ ब ड. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.